सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 18. मोक्ष कसा प्राप्त. अर्जुन म्हणाला, संन्यास व त्याग दोन्हीचे स्वतंत्रपणाने तत्व जाणू इच्छितो मी. ऋषिकेश. श्री भगवान म्हणाले, काम्य कर्माच्या त्यागास संन्यास म्हणती विद्वान, सर्व कर्माच्या फलत्यागास म्हणती त्याग विचारवंत. त्यजावे दोषी मानुनी सकाम कर्म, म्हणे चिंतक यज्ञ दान तप सारिखे कर्म न त्यजावे. निश्चयाने ऐक माझे विचार, त्यागाविषयी अर्जुन. त्याग 3 प्रकार असते नर शार्दूल. यज्ञ दान तप कर्म न सोडिता करत राहावे. यज्ञ दान तपच निश्चित पावन करी श्रेष्ठ. ही सारी कर्मे परंतु फलासक्ती सांडून कर्तव्य समजून करावे, ऐसे माझे ठाम मत. नेमिलेले कर्माचे परंतु त्याग करणे अयोग्य. मोहाने परित्यागाने त्यास तमोगुण म्हणवीत. दुःखी जैसे भयाने सोडतो शरीरास कष्ट विणारे कर्म, तो कर्म त्याग रजोगुणाचा, याला फलप्राप्ती नसत. कर्मास कर्तव्य मानून नियम कर्मे जो करीतो निरासक्त फलाबाबत, तो सात्विक कर्म त्याग माझे मत. न घृणा धरितो अशुभ कर्माची, न आसक्ती शुभ कार्याची, सात्विक त्यागी असती हा संशयरहित ज्ञानी. कधी देहधारीस शक्य त्यजणे कर्म पूर्णतया, परंतु जो कर्म फळास त्यजेल तो त्यागी म्हणवितो. अनिष्ट इष्ट मिश्रित फल 3 प्रकाराची, आसक्त जीवास मृत्यूनंतर मिळती. न कर्मफळ उगवती संन्यासासाठी. 5 जे कारण कर्माचे अर्जुन, ते जाण मज पासून. सांख्यात निष्कर्ष रूपाने जे सांगितले, कर्म पूर्ण होण्यास कर्म करण्याचे कारण 5. स्थान, कर्ता व इंद्रिय, इंद्रियाचे नाना व्यवहार व दैव हे 5वे कारण. देह वाणी व मनाने कर्म करीतो जो नर, उचित अथवा अनुचित ही 5 कारण त्याची असत. असे असूनी जो स्वतःस मानितो करता कर्माचा, दुर्मती कुबुद्धी कारणे कधी नाही सत्य जाणत. मी करता हा भाव ज्यात नाही व बुद्धी अलिप्त ज्याची, तो जरी मारेल लोकांना न लागे पाप त्यासी. ज्ञान ज्ञेय ज्ञाता तिन्ही कर्माचे प्रेरक, कारण कर्म करता हे तिन्ही कर्माचे संग्रह. ज्ञान कर्म व कर्ता गुणाच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितले सांख्यशास्त्राने. तू नीट समजावून घे. समस्त जीवात ज्याला दिसते एक अविनाशी तत्व हे स्थित, अविभागलेले त्याच्या ज्ञानास जाण सात्विक ज्ञान. जे विभाजित ज्ञान नाना रूपातील सर्व जीवात भिन्नता दाखवितो ते ज्ञान राजस. जे परंतु पूर्णपणे एका कार्यात जे नाही सत्य असत, अज्ञानाने त्यात रमवीत, ते ज्ञान तामस. शास्त्र नियत कर्म आनासक्तीने राग द्वेष रहित फलाशारहित पुरुषाद्वारे जे होते ते कर्म सात्विक. शास्त्र नियत कर्म अनासक्तीने राग द्वेष रहित फलाशारहित पुरुषाद्वारे जे होत ते कर्म सात्विक. जे परंतु कर्मफळाच्या आशेने व अहंकाराने पुन्हा करत अतिपरिश्रमपूर्वक ते कर्म राजस. परिणाम हानी हिंसा आणि ज्यात सामर्थ्याचा अविचार
व जे कर्म आरंभिले जाते अज्ञानाने ते तामस कर्म. अनासक्त निरहंकार अबोल धैर्यवान कर्मसिद्धीत अथवा अपयशात न सुख न दुःख ते सात्विक. अत्यंत आसक्त लोभी कर्मफळाचा सदैव ईशेने अपवित्र ऐसा करता राजस म्हणवीत. अत्यंत आसक्त लोभी कर्मफळाचा सदैव ईर्षेने अपवित्र ऐसा करता राजस म्हणवीत. विक्षिप्त अशिक्षित गर्विष्ठ धूर्त व इतरांचा नाश इच्छित दुःखी आळशी कामात सुस्त तो तामस. बुद्धी व धारण शक्तीचे भेद जे त्रिविध गुणामुळे होत ते एक सांगेन मी विस्ताराने. भिन्नत्वाने धनंजय. प्रवृत्ती निवृत्ती मार्ग कर्तव्य अकर्तव्य व भय अभय बंध मोक्ष जी बुद्धी जाणत ती सात्विक. ज्या बुद्धीद्वारे धर्म अधर्म कर्म कर्तव्य व अकर्म हे नाही समजत पूर्ण ती बुद्धी राजस पार्थ. अधर्मास धर्म मानित व भ्रमाने ग्रस्त करीत साऱ्या वस्तू प्रति विपरीत ती बुद्धी तामस असत. जी धारणा धारण करती मन प्राण इंद्रियांची कृती योगाने अव्यभिचारी ती पार्था सात्विक वृत्ती. जी धारणा रमवी धर्म अर्थ काम यात आसक्तीने फळाच्या ती धारणा राजस. ज्याने स्वप्न भय शोक विषाद मद व मोहन जाती ती दुर्बुद्ध पूर्ण धृती तामसी. सुख परंतु आता तीन प्रकारची ऐक भारता. ज्यासी भोगले लक्षपूर्वक व जे दे दुःख विनश्चित. तीन प्रकारची ऐक भारत ज्यासी भोगते लक्षपूर्वक व जेथे दुःख विनश्यती. जे सुख सुरुवातीला विष वाटे परंतु परिणती त्याची अमृतात दिसते ते सुख सात्विक म्हणविते. जे सद्बुद्धीने उत्पन्न होते भगवत कृपेन. इंद्रिय विषयाने व इंद्रिय संयोगाने प्राप्त जे सुख प्रथम अमृतमय मग विषमय ते सुख राजसमान. जे सुख सुरुवातीस व अखेरीस मोहमय दोन्ही समय निद्रा आळस प्रमाद ज्याने उत्पन्न ते तामस सुख. नसे कोणी जीव पृथ्वी लोकात स्वर्गात व देवलोकात जो प्रकृतीपासून जे उत्पन्न अशा त्रिगुणातून मुक्त. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांची कर्मे अर्जुना गेली विभागली गुणाने त्यांच्यातल्या शम दम तप संशुद्धी क्षमा आर्जव व ज्ञानविज्ञान आस्तिक भाव या स्वाभिक गुणाद्वारे ब्राह्मण करी कर्म. शौर्य शक्ती धैर्य चातुर्य युद्धात सामोरे जाणं उदारता व नेतृत्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्म. शेती गोरक्षण व्यापार पैशांचा स्वधर्म सेवा भावे कर्तव्य शूद्राचे स्वाभिक कर्म. नियत स्वतःच्या कर्मात रत राहून सिद्धी प्राप्त करतो नर. स्वकर्मात ज्या सिद्धी साधतात ती ऐक. ज्याने सर्व जीव केले उत्पन्न ज्याने व्यापिले सर्व लोक स्वकर्माने जो पूजे त्याला तो मानव करेल सिद्धी प्राप्त. श्रेष्ठ असतो स्वधर्म जरी अपूर्ण त्या यशस्वी परधर्माहून नियत कर्तव्य करणारा न पापाचा भागी बनत. स्वधर्म जरी कठीण न त्याग कर त्याचा कौंतेय. सारेच कर्म थोडे अधिक दोषाने व्याप्त व्यापे अग्नीस जैसा धूर. साऱ्याची आसक्ती बुद्धीने बाजू ठेवून जीव निस्पृह परमनैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करी संन्यास वृत्तीनं. सिद्ध पुरुष करी ब्रह्म प्राप्त तसेच जी निष्ठा परामणवित ते तत्वज्ञान मज कडून ऐक थोडक्यात कौंतेय.
विशेष सद्बुद्धीयुक्त धारणेने आत्म्यास नियंत्रित शब्दादी इंद्रियांना त्यजून ठेवितो राग द्वेषास बाजूस एकांतात अल्पाहार घेऊन वश करून वाणी देह मनास ध्यानयोगात अखंड वैराग्य आश्रित अहंकार बळ दर्प काम क्रोध संग्रहाचा त्याग करून करता भाव सोडून शांत जो साक्षात्कारास योग्य होत ब्रह्मस्वरूपाने प्रसन्न चित्त ज्याचे न करी खेद न इच्छा करी समभाव ठेवून समस्त जीवात माझी पराभक्ती प्राप्त करी पराभक्तीने मज जाणती जसा जेवढा तत्वता मी मजला जाणून पूर्णपणे अंतरी माझ्या प्रवेशती सर्व कर्म जर सदैव करशील माझ्या आश्रयाने माझ्या कृपेने प्राप्त करील नित्य धाम अव्यय सर्व कर्मास मनाने मज अर्पण करून अनन्य भावे बुद्धियोगाच्या आधारे चित्त सतत माझ्यात ठेवून मज कृपेने तरशील साऱ्या बंधातून परंतु अहंकाराने न ऐकले माझे तर नाश पावशील जर अहंकाराने न लढणार ऐसे विचार तू करशील हे व्यर्थ ठरेल कारण तुझाच स्वभाव तुझपासून युद्ध करवील स्वाभाविक बद्ध तू स्वतःचा कोणतेय जे करणार नाही म्हणत मोहान ते आवश्यक करशील स्वाभाविक बद्ध तू स्वतःच्या कोणतेया जे करणार नाही म्हणत मोहाने तेही अवश्य करशील ईश्वर सर्व जीवात हृदयात वास करीतो कार्यान्वित करतो सर्वांना या देहात मायाशक्तीनं त्या ईश्वराच्या शरणी निश्चित झारे अर्जुन त्याच्या कृपेने शांती प्राप्त व शाश्वत धाम प्राप्त ऐसे तुझला ज्ञान सांगितले गूढ अतिगूढ म्या मनन यावरी पूर्ण करोनी मनात येईल ते करावं सर्वात रहस्यमय पुनः ऐक माझा परम आदेश तू प्रिय मजसी अत्यंत म्हणून सांगतो तुझ्या हिताचं सदैव ध्यान धर्म मजवर माझा भक्त बनून पूजन कर माझे व कर नमस्कार ऐसे करिता निश्चित रूप मज जवळ पावशील हे वचन देतो तुझला अर्जुन कारण तू माझा परमप्रिय मित्र सर्व धर्म सोडून मज एकमात्र शरण ये मी तुला सर्व पापातून सोडवेन तू निश्चिंत राहावी हे तू अतपस्वीस भक्तास नको सांगू कधी काळ न ऐकणाऱ्यास नको सांगू व जो निंदतो मज जो या परमरहस्यास माझ्या भक्तांना सांगेल परमप्रेम मजवर ठेवून तो मजला येऊनी मिळेल न अन्य त्याच्याहुनी सेवक मनुष्यात अत्यंत प्रिय मज न भविष्यात होईल अधिक प्रिय कोणी या भूमंडळात आणि पाठ जो करील आपल्या दोघातला धर्मयुक्त संवादाचा ज्ञानयज्ञाने त्याला मी प्रसन्न होईन हे माझे वचन श्रद्धेने व होऊनी द्वेषरहित जो गीता केवळ श्रवण करील तो मुक्त होऊनी करेल प्राप्त महात्म्याचा पुण्यलोक तू हे ऐकिले ना पृथापुत्र चित्त एकाग्र करून काय अज्ञान मोह दूर झाला तुझा याने धनंजय अर्जुन म्हणाला मोह गेला स्मृती परतली तुझ्या कृपेने अच्युता स्थिर होऊनी निसंशय मनाने आदेश तुझा पाळीन संजय म्हणाला ऐसे म्या महान कृष्ण अर्जुनाचे संवाद अद्भुत ऐकिले रोमांचित करणारे व्यासांच्या कृपेने ऐकिले या गुह्य परमयोगास म्या योगेश्वर कृष्णाच्या साक्षात मुखाने स्वयं सांगताना हे राजन कृष्णार्जुन संवादाचे जे कल्याणकारी व अद्भुत
होते, स्मरण पुन्हा पुन्हा व मन हर्षित होते. तसेच ते अति अद्भुत रूप श्री हरीचे आठवून महान आश्चर्य होते मला व पुन्हा हर्ष पावत. जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे पार्थ धनुर्धर, तेथे श्री विजय बोल नीती निश्चित. माझे मत ऐसे भगवद्गीतेवरील 18व्या अध्यायावरील मराठी ओवी रूप मोक्ष कसा प्राप्त विषय समाप्त. ओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय.